हॅलो फ्रेंड्स, बघा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये अशा प्रकारचे प्रश्न नेहमी विचारले जातात. बघा स्क्वेअर रूट मध्ये सलग नंबरचा क्यूब आहे. बघा स्क्वेअर रूट मध्ये पहिल्यांदा 1 चा क्यूब, 2 चा क्यूब, 3 चा क्यूब अशा संख्येची जर आपल्याला ऍडिशन करायची असेल तर काय करतो आपण, सिम्पली आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये वेळ वाचवण्यासाठी आपल्याला याची एखादी शॉर्ट ट्रिक माहित असणं गरजेचे आहे. नाहीतर आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा सगळ्याचा क्यूब करावं लागेल, नंतर त्याची ऍडिशन करावं लागेल आणि नंतर त्याचा काय करावं लागेल तर स्क्वेअर रूट काढावं लागेल. तर ही एकदम लॉंग मेथड आहे. तर आपण एकदम शॉर्ट ट्रिक्सने याच्या 2 ते 3 सेकंदाच्या आतमध्ये आन्सर काढू शकतो. तर काय करायचं बघा स्क्वेअर रूट मध्ये जर कंटिन्युअस नंबरचा जर क्यूब असेल तर अशा वेळेस काय करायचं, त्या जे नंबर आहेत त्या नंबरची सिम्पली काय करायची, ऍडिशन करायची, म्हणजे सम करायची, ते असेल त्याचा आन्सर. बघा इथे आहे स्क्वेअर रूट मध्ये 1 चा क्यूब प्लस 2 चा क्यूब आणि प्लस 3 चा क्यूब. तर सिम्पली काय करायचं, 3 आणि 2 5 आणि 1 6 हे याचा आन्सर असेल तर 6 डायरेक्ट. बघा सेम खालचं बघा 1 + 2 3, 3 + 3 4, 3 + 3 6 आणि 6 + 4 10. तर आन्सर असेल याचं डायरेक्ट 10. सिम्पली बघा हे 5 पर्यंत क्यूबचा स्क्वेअर रूट काढायचा. तर बघा हे 4 पर्यंत सम आली होती 10, हे 5 15, तर डायरेक्ट याचा आन्सर असेल 15. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला लॉंग मेथडने न जाता शॉर्ट मेथडने आपण 3 ते 4 सेकंदाच्या आतमध्ये याचा आन्सर काढू शकतो. बघा याच मेथडने आता हे खालचं आन्सर तुम्ही काढून एकदम कमेंट्समध्ये आपला टाकायचं आहे. तर अशाच प्रकारचे शॉर्ट्स व्हिडिओ बघायचे असेल तर मॅथ्स बाय निलेश पुरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.